आणि गाभण तक्रार पण आमची काही म्हणजे म्हशीची पण आणि गाईला पण तक्रार काही झाली नाही। मी नरंदे गावचा रहिवासी। माझे नाव शकील बाबासो मुलानी, मुक्काम पोस्ट नरंदे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। माझा दुग्ध व्यवसाय आहे आणि या दुग्ध व्यवसायामध्ये माझ्या 3 म्हशी व 3 गायी आहेत। तर यापूर्वी मी 3 म्हशी व 3 गायीला जनरली खाद्य पशुखाद्य जे मिळत होते ते घालत होतो। त्यामुळे गायीचे व म्हशीचे SNF फॅट यामध्ये बरीचशीच तफावत होती। त्यामुळे दुग्ध व्यवसाय परवडणासा झाला होता। तरी आमचा बाळराजा बचत गट डेअरीमध्ये कन्हैया गोल्ड व डायमंड या कंपनीचे खाद्य आले। त्या खाद्याची मी चौकशी केली असता मी ते खाद्य मला डेअरी मालक संतोष गिड्डे यांनी वापरायला सांगितले व त्याचा रिझल्ट कसा काय आहे ते पहा म्हणून सांगितले। त्यामुळे मी बाकीचे जे पशुखाद्य होते ते कॅन्सल करून मी डायमंड व गोल्ड वापरायला चालू केले। मला एक आठवड्यानंतर असा फरक जाणवला की आमची गाई व म्हशीच्या दुधामध्ये वाढ झाली व त्याचे फॅट आणि SNF फॅट सरासरी गाईचे 4च्या पुढे व म्हशीचे 8च्या पुढे आणि SNF म्हशीचा 9 व गाईचा 8.5च्या पुढे SNF लागायला चालू झाला। तसेच गाई व म्हशीचे खाण्यामध्ये पण बराचसाच फरक पडला। त्यांच्या बॉडी मेंटेनमध्ये बराचसाच फरक जाणवला आणि गाभण तक्रार पण आमची काही म्हणजे म्हशीची पण आणि गाईला पण तक्रार काही झाली नाही। आणि त्यामुळे मला डायमंड व गोल्ड हे खाद्य मला एक जनावराला एक चांगलं व पोषक खाद्य असल्या कारणाने मी वापरायला सुरुवात केली। तसेच माझ्याबरोबर मला विचारून माझ्याबरोबरच बरेचसेच इतर दूध उत्पादकांनी पण विचारले की तुम्ही काय काय हे करता। त्यावर मी त्यासनी पण सांगितले की बाबा मी असं पहिला हे खाद्य वापरत होतो आणि आता मी हे खाद्य वापरायला लागल्या कारणानं मला माझ्या गोट्यावर येऊन तिने बघितली गाई म्हशी, त्याच्यावर बरेचसेच त्यांना म्हणजे त्यांचा फरक जाणवला आणि त्यांनी पण डायमंड व गोल्ड वापरायला सुरुवात केली आणि त्यासनी पण त्याचा बराचसाच फरक जाणवला व त्यांनी तो अनुभवला। त्यामुळे डायमंड व गोल्ड हे जे पशुखाद्य आहे हे जनावरांनी गाई व म्हशीला घाला आणि दूध उत्पादन भरपूर घ्या।